बलिदानाचा त्या ठिकाणी पाहावा, रंग बलिदानाचा त्या ठिकाणी पाहावा, उत्साहामध्ये देशभक्तीचा आसमंदी गुंजावा, सणा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. प्रत्येकाच्या हृदयात देशभक्ती असलेली एक उज्ज्वल सत्ता आहे. आज 15 ऑगस्ट भारताचं स्वातंत्र्य दिन, आपल्या प्रत्येक भारतीयासाठी एक पवित्र दिवस. 15 ऑगस्ट ही फक्त एक तारीख आहे, ती आपल्या बलिदानाचा, हक्काचा आणि स्वातंत्र्याच्या अमूल्य प्रेरणेचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय राजवटीपासून मुक्त होणे नाही. खरं स्वातंत्र्य म्हणजे आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करता येणं, आपली मते निर्भयपणे सांगता येणं, सर्वांना शिक्षण घेण्याचा समान हक्क असणं आणि कोणाशी भेदभाव न ठेवता सर्वांशी समान वागणं म्हणजे स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य म्हणजे अशी मोकळीक जिथे कोणताही माणूस हक्काने, अभिमानाने आणि सन्मानाने जगू शकतो. काही काळी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. ब्रिटिशांनी तब्बल आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले. त्या काळात त्यांनी आपली संस्कृती, शिक्षण पद्धती आणि माणुसकीला पायदळी तुडवलं. भारतीयांची ओळख, आत्मसन्मान आणि अधिकार हिरावून घेतले गेले. पण या काळोख्या काळात काही महान नेते स्वातंत्र्यासाठी कसे होते, ज्यांनी आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी नेत्यांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री 12 वाजता ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारताने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. त्या ऐतिहासिक क्षणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेमध्ये प्रिन्स विलियम डिस्नी हे प्रसिद्ध भाषण केले. त्या भाषणात ते असे म्हणाले की जेव्हा जग झोपले असेल तेव्हा प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल. तो क्षण संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाचा आणि गर्वाचा दिवस होता, जिथे स्वप्ने सत्यात उतरली आणि शतकानुशतके झालेली लढाई यशस्वी झाली. मित्रहो, हा स्वातंत्र्याचा दिवस उजाडला कारण वासुदेवराव फडके, चाफेकर बंधू अशा हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा हजारो नेत्यांनी आपल्या जीवनाची रांगोळी केली. लाखो ज्ञात, अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले स्वातंत्र्य गेली 500 वर्षे टिकून आहे. ते फक्त सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळेच. आता भारत प्रत्येक